हाय, गुड मॉर्निंग. तर आज ना मस्त साधी आणि सोपी मस्त भेंडी बनवणार आता आपण. बघू शकतात भेंडी मी आधीच इथं कापून ठेवलेली. तर भेंडीला मी मस्त लसूण ठेचून भेंडी बनवणार आहे. जसं आधी आपल्याला शाळेमध्ये डबा द्यायचे बघा, नुसतं फक्त मिरची आणि लसूण. तीच भेंडी छान लागायची मस्त. अशी काही मी आज भेंडीची भाजी बनवणार आहेत. लसूण मी इथं ठेचून घेतलेला आहे. चला मग बघूया पुढची प्रोसेस. तर आता बघा गॅस पेटवून घेते आणि एक छोटीशी मस्त कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. जिरं टाकून घेऊया आणि लसूण ठेचून ठेवलेला ना तो लसूण टाकून घेऊया. तेल तापलेलं आहे इथे जरा जास्तीचं. आणि मिरचीचे 2-2च तुकडे करून घेतले मी. 3-4 मिरच्या कापून घेतलेल्या. तर इथं बघा व्हिडिओच्या गडबडीमध्ये जरा लसूण करपलेला आहे म्हणून पटकन अशी भेंडी टाकून घेते. नाहीतर ना तेलामध्ये हळद टाकून घ्यायची असते पहिले, म्हणजे रंग छान येतो. तर लसूण करपला म्हणून मी भेंडी टाकून घेतलेली आहे पटकन. भेंडी छान परतून घेऊया. तेल जरा जास्त तापलं होतं आज. तर भेंडी मी इथे छान मस्त परतून घेते आणि मग हळद मीठ टाकणार आहे. तर मला अशीच साधी भेंडी आवडते. आता टाकूया हळद आणि मीठ चवीनुसार. आणि छान परत एकदा हलवून घेऊया, मस्त छान मिक्स करून घेऊया. हळद जर तेलात टाकली ना तर रंग छान येतो आणि सगळीकडे हळद म्हणजे तेलामुळे सगळीकडे लागली जाते. तर इथं माझ्याने चुकी झालेली आहे. हाय फ्लेमवर छान मस्त भेंडी होऊ देऊया. फुल गॅसवर जर भेंडी होऊ दिली ना झाकण न ठेवता तर चिकट होत नाही. तर भेंडी पण एका साईडला होत आहे आणि मी कणिक मळून घेतलेली होती. तर चला म्हटलं चपात्या पण करून घेऊया. तर इथे चपात्या करण्यात चालू आहे. पटापट छान अशा चपात्या करून घेते. रोज किचनमध्ये मी भाजी चपाती एकदाच करत असते. एका गॅसवर भाजी आणि एकीकडे चपात्या होत असतात. चला मग मी चपात्या करते तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या आपल्या व्हिडिओला. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता तिथं मस्त मी चपात्या करत आहे. इथं भाजी पण परत एकदा हलवून घेऊया. छान मस्त कुरकुरीत झालेली आहे भेंडी. बघू शकतात तुम्ही. अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे. फुल गॅसवर होऊ दिला तरच चिकट होतच नाही भेंडी. तर भाजी आणि चपाती पण झालेली आहे माझी रेडी. आता यांचा डबा भरून घेते. तर बघू शकता तिथं डबा भरून रेडी आहे. भेंडीची भाजी, चपाती, सॅलड आणि चिप्स दिलेले आहे. इकडे चिप्स थोडेसे छोट्याशा डब्यामध्ये. आणि डबा भरून झालेला. मग आहो गेले ड्युटी. मग मी देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर मग बाकी कामं करत असते. आता बघा देवपूजा झालेली आहे. बाकी कामं आता आपले करूया. तर चला मग जाऊया किचनमध्ये. किचनचा वटा आवरायचा, भांडी घासायची. बघू शकता स्वयंपाक झाल्यावर मी वर आवरून घेते, म्हणजे फडक्याने जे काही पीठ वगैरे सांडलेलं असतं ते आवरून घेते. आणि इथं माझा सेल्फी स्टिक ठेवलेला असतो व्हिडिओ करण्याकरता रेसिपीचा.
तर चला मग आता भांडी घासून घेते. छान मस्त काही पाण्याने अशी भांडी विसरून ठेवते, म्हणजे जे खरकट वगैरे असते ते निघून जाते आणि आपल्याला भांडी घासायला मग सोपे जातात. तर इथे भांडी घासून धुवून छान मस्त झालेली आहे. तर आता बघू शकतात तुम्ही, पूर्ण घर मी आवरून घेतलेलं आहे. पूर्ण छान मस्त देवपूजा झाली, भांडी वगैरे घासून झाली, कपडे पण धुवून झालेले आहे. तर असं काही आजचा माझा व्हिडिओ होता. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. चला मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. टाटा, बाय बाय.